हॅलो फ्रेंड, नमस्ते. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत GSTR1चं ऑनलाईन रिटर्न कसं फाईल करायचे ते. त्यासाठी आपण फर्स्ट बघूया की GST रिटर्न फाईल करणं हे कोणासाठी कंपल्सरी आहे. जे टॅक्सपेयर GSTच्या अंडर रजिस्टर आहेत अशा सगळ्यांना GST रिटर्न फाईल करणं हे कंपल्सरी आहे. अदरवाईज त्यांना पेनल्टी और लेट फीस चार्ज होऊ शकतात. क्वार्टरली आणि मंथली रिटर्न फाईल करण्याची प्रोसेस ही सेमच आहे. चला तर मग आता आपण बघूया GST रिटर्न फाईल कसं करायचं ते. त्यासाठी आपल्याला GST पोर्टलवर यायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला फाईल रिटर्न्स आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला फायनान्शियल इयर, क्वार्टर आणि पिरियड सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे. नंतर नेक्स्ट आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, म्हणजे आपल्याला आपले सेल्स बिल्सचे इनवॉइसेस इथे रेकॉर्ड करून घ्यायचे आहेत. तर आपण ते प्रिपेअर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही थ्रू आपण ते रेकॉर्ड करू शकतो. प्रिपेअर ऑफलाईनमध्ये ज्यांचे 500पेक्षा जास्त इनवॉइसेस असतात ते इथे हे प्रेफर करू शकतात आणि ऑनलाईनसाठी ज्यांचे कमी आहे ते इथे प्रेफर करू शकतात. तर मी इथे ऑनलाईनवर क्लिक केलं आहे. नेक्स्ट आपल्या समोर दिसत आहे ॲड रेकॉर्ड डिटेल्स असं हेड समोर दिसत आहे. त्यामध्ये 11 टेबल्स आहेत. या टेबल्समध्येच आपल्याला आपले इनवॉइसेस रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. तर आपण वन बाय वन एक टेबल पाहूया. फर्स्ट आहे B2B. इथे तुम्ही कर्सर घेऊन जाल तर तुम्हाला दिसेल हा टेबल कशाशी रिलेटेड आहे. जसं की हा टेबल आहे टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय मेड टू रजिस्टर पर्सन इन्क्लुडिंग UN होल्डर्स, म्हणजे हा B2B इन्व्हॉइसेससाठी रिलेटेड टेबल आहे. B2B इन्व्हॉइसेस म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस सेट असे रिसिपियंट्स जे GSTच्या अंडर रजिस्टर आहे आणि जे ITC क्लेम करू शकतात ते आपल्याला सगळे इन्व्हॉइसेस इथे मेन्शन करायचे आहेत. चला तर मग ते आपण मेन्शन करून घेऊया. माझ्या क्लायंटचे फक्त B2Bचेच इन्व्हॉइसेस आहेत, तर मी आधी ते रेकॉर्ड करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता रिसिपियंट वाईज काउंट. देअर आर नो रेकॉर्ड्स टू बी डिस्प्ले. सध्या कुठलाच रेकॉर्ड नाही आहे. आपल्याला इथे ॲड रेकॉर्डवर क्लिक करायचं आहे. आपल्याला आपला रेकॉर्ड सगळे ॲड करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला आपले इनवॉइसेस ॲड करून घ्यायचे आहेत. फर्स्ट आहे रिसिपियंट GST नंबर, म्हणजे आपण ज्यांना एखादा गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतो त्यांचा GST नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. रिसिपियंट नेम ऑटोमॅटिकली येईल. इनवॉइस नंबर टाकायचा आहे. इनवॉइस डेट मेन्शन करायची आहे. टोटल इनवॉइस व्हॅल्यू पण आपल्याला इथे मेन्शन करायची आहे. टोटल इनवॉइस व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस आपली GSTची व्हॅल्यू, म्हणजे CGST, IGST, SGST अशी ही एकत्र करून टॅक्सेबल प्लस आपला GST दोन्ही ॲड करून जी व्हॅल्यू येते ती आपली असते टोटल इनवॉइस व्हॅल्यू. त्यानंतर प्लेस ऑफ सप्लाय हे तुम्ही GST नंबर टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. इथे मी सगळे डिटेल्स हे मेन्शन करून घेतलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि टॅक्सेबल अमाऊंट इथे मेन्शन करायची आहे. लेफ्ट हँड साईडला तुम्ही पाहू शकता रेट दिलेले आहेत. तुमचा जो पण रेट आहे तुम्ही त्या टॅक्सेबल अमाऊंटमध्ये तुमची टॅक्सेबल अमाऊंट मेन्शन करून घ्या. माझं 18% मी टॅक्सेबल अमाऊंट टाकलेली आहे. CGST आणि SGST ऑटोमॅटिकली आलेला आहे. इथे आपल्याला ते मेन्शन करावं लागत नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू टाकली की CGST, SGST ऑटोमॅटिकली काउंट होऊन येतं. नेक्स्ट आपल्याला सेव्हवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे एक बिल सेव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला बाकीचे बिले पण इथे सेव्ह करून घ्यायचे आहेत. इथे माझे सगळे बिल्स रेकॉर्ड करून झालेले आहेत. नेक्स्ट आपण इथे बघू शकतो रिसिपियंट वाईज काउंट, रेकॉर्ड डिटेल्स आहेत. रिसिपियंट डिटेल्स, ट्रेड लीगल नेम, टॅक्सपेयर टाईप, प्रोसेस्ड इनवॉइस, पेंडिंग एरर इनवॉइस आणि ॲड इनवॉइस.
असे आपल्याला हेड्स समोर दिसत आहेत आपल्या. जर आपल्याला डॉक्युमेंट वाईज इनवॉइस पाहायचे असतील तर आपल्याला इथे प्रोसेस्ड इनवॉइसवर क्लिक करायचं आहे. खाली 3वर इथे जे 3 नंबर आहे त्यावर क्लिक केलं की आपल्याला डॉक्युमेंट वाईज डिटेल्स दिसतील. हे बघा तुम्ही पाहू शकता. इनवॉइस नंबर, इनवॉइस डेट, टोटल इनवॉइस व्हॅल्यू, टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू, IGST, CGST, SGST इथे हे सगळं आलेलं आहे. त्यानंतर इथे आपण आपल्या क्लायंटचा GST नंबर आणि त्यांचं नावही बघू शकतो. नेक्स्ट आपण इथे रेकॉर्ड पर पेज 50, 20, 10 असे बघू शकतो. म्हणजे ॲट अ टाईम आपण 50 रेकॉर्ड्स एका पेजवर पाहू शकतो. तर असे काही न्यू चेंजेस आहेत GSTमध्ये. आता आपण बॅक जाऊया. पुन्हा आपल्याला बॅक जायचं आणि मेन पेजवर यायचं आहे. इथे तुम्ही हा ग्रीन कलरची टिक पाहू शकता. हा जो ग्रीन आयकन आहे तो प्रोसेस्ड रेकॉर्ड्स दाखवत आहे. जे रेकॉर्ड केले ते प्रोसेस झालेले आहे सक्सेसफुली. सपोज जर काही एरर असता तर हा पूर्ण टेबल हा रेड झाला असता आणि इथे एरर रेकॉर्ड्स असा मेसेज आला असता. आणि सपोज प्रोसेसिंग रेकॉर्ड्स असते तर मूव्हिंग कर्सर आला असता आणि प्रोसेसिंग रेकॉर्ड्स असा मेसेज इथे दाखवला असता. तसे काही GSTमध्ये चेंजेस केलेले आहेत. नेक्स्ट टेबल आहे 5A B2C लार्ज इन्व्हॉइसेस. B2C लार्ज इन्व्हॉइसेस म्हणजे जे GSTच्या अंडर रजिस्टर नाही, अनरजिस्टर आहेत, बट इन्व्हॉइसेसची व्हॅल्यू ही 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. असे इन्व्हॉइसेस आपल्याला या टेबलमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. नेक्स्ट आहे 6A एक्सपोर्ट इन्व्हॉइसेस. एक्सपोर्ट इन्व्हॉइसेस म्हणजे आउट ऑफ इंडिया आपण काही सप्लाय केलेलं असेल तर ते इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आहे 7 B2C अदर्स. B2C म्हणजे अगेन बिझनेस टू कस्टमर्स. जे अनरजिस्टर्ड डीलर आहेत ते इथे येणार आणि ज्यांच्या बिलांची व्हॅल्यू ही 2.5 लाखापेक्षा कमी असते ते बिल्स आपल्याला, ते इन्व्हॉइसेस आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे, या टेबलमध्ये मेन्शन करायचे आहेत. नेक्स्ट आहे 8A, 8B, 8C, 8D नील रेटेड सप्लाय. नील रेटेड सप्लाय म्हणजे असे गुड्स और सर्व्हिसेस ज्यांवर 0% GST ॲप्लिकेबल आहे. फॉर एक्झाम्पल सॉल्ट, जॅगरी, मिल्क, फ्रेश फ्रूट्स. नेक्स्ट आहे 9B क्रेडिट डेबिट नोट्स रजिस्टर. जे रजिस्टर डीलर्स आहेत त्यांचे क्रेडिट डेबिट नोट्स आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे आहेत. नेक्स्ट टेबल आहे 9B क्रेडिट डेबिट नोट अनरजिस्टर. जे अनरजिस्टर, जे GSTमध्ये रजिस्टर नाहीत त्यांचे क्रेडिट डेबिट नोट आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट टेबल आहे 11A1, 11A2 टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्स रिसिव्ड. ॲडव्हान्स रिसिव्ड लायबिलिटी म्हणजे काय? सेम पिरियडमध्ये जेव्हा आपण ॲडव्हान्स रिसिव्ड करतो बट इनवॉइस रेकॉर्ड करत नाही, देन टॅक्सेबल पर्सन हॅज टू पे टॅक्स ऑन द अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स रिसिव्ड. म्हणजे आपण जी ॲडव्हान्स रिसिव्ड केलेली आहे त्या अमाऊंटवर आपल्याला टॅक्स हा पे करावा लागतो. असे काही बिल्स असतील तर ते आपल्याला या टेबलमध्ये मेन्शन करायचे आहेत. नेक्स्ट आहे 11B1, 11B2 ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सच्या काही ॲडजस्टमेंट्स असतील तर त्या आपल्याला या टेबलमध्ये मेन्शन करायच्या आहेत. नेक्स्ट आहे 12 HSN वाईज समरी ऑफ आउटवर्ड सप्लायज. इथे आपल्याला HSN वाईज समरी मेन्शन करायची आहे. तर तुमच्याकडे सगळे डिटेल्स असतील तर नक्की मेन्शन करा. HSN कोड हा अकॉर्डिंग टू टर्नओव्हर टाकला जातो. ज्या बिझनेसेसचा टर्नओव्हर हा 1.5 करोडपेक्षा कमी आहे अशा बिझनेसेसला HSN कोड हा मॅन्डेटरी नाही आहे. बट ज्यांचा टर्नओव्हर 1.5 CR to 5 CR आहे त्यांना मॅक्सिमम 2 डिजिट मॅन्डेटरी आहेत आणि अबव 5 CRसाठी मॅक्सिमम 4 डिजिट मॅन्डेटरी आहेत. नेक्स्ट आहे डॉक्युमेंट इश्यूड. आपण इथे किती डॉक्युमेंट इश्यूड केले ते आपल्याला इथे रेकॉर्ड करायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता इनवॉइस फॉर आउटवर्ड सप्लाय आहे. इथे नंबर्स दिलेले आहेत, सिरियल नंबर आहे, फ्रॉम टू, टोटल नंबर, कॅन्सल्ड, नेट इश्यू असे आपल्याला इथे मेन्शन करून घ्यायचे आहेत. आपले इन्व्हॉइसेस ज्या टेबलशी रिलेटेड असतील तिथे आपल्याला आपला डेटा हा रेकॉर्ड करून घ्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता रिवाइज इनवॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट, रिसिप्ट, इन वाउचर, पेमेंट वाउचर, रिफंड वाउचर, डिलिव्हरी चलन फॉर जॉब वर्क असे इथे टेबल्स आहेत. त्या टेबलशी रिलेव्हंट डेटा आपल्याला इथे रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. आता मी बॅक येते आहे. ते माझं सगळं रेकॉर्ड करून झालेलं आहे. तर स्क्रोल डाऊन करून आपल्याला खाली यायचं आहे. इथे आपला नेक्स्ट थ्रेड आहे अमेंड रेकॉर्ड डिटेल्स. इथे आपल्याला ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर आता न्यू 8 टेबल्स इथे ओपन झालेले दिसत आहेत. आता ते टेबल कशाशी रिलेटेड आहे ते आपण बघूया. आपला फर्स्ट टेबल आहे 9A अमेंडेड B2B इन्व्हॉइसेस. B2B जे रजिस्टर रिसिपियंट्स आहेत असे त्यांच्या इन्व्हॉइसेसमध्ये जर काही मिस्टेक असेल इन्व्हॉइस नंबरमध्ये, इन्व्हॉइस डेटमध्ये, व्हॅल्यूमध्ये, तर आपण इथे येऊन ते रेक्टिफाय करू शकतो, अमेंड करू शकतो. नेक्स्ट आहे 9A अमेंडेड B2C लार्ज इन्व्हॉइसेस. म्हणजे बिझनेस टू कस्टमर लार्ज इन्व्हॉइसेस म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त ज्या इन्व्हॉइसची व्हॅल्यू आहेत आणि जे अनरजिस्टर आहेत अशा इन्व्हॉइसचे अमेंड आपल्याला इथे या टेबलमध्ये येऊन करायचे आहे. नेक्स्ट आहे 9A अमेंडेड एक्सपोर्ट इन्व्हॉइसेस. एक्सपोर्ट इन्व्हॉइसेसमध्ये जर काही मिस्टेक असेल तर इथे येऊन अमेंड करायचे आहे. जे आउट ऑफ इंडियावाले असतात इन्व्हॉइसेस ते. नेक्स्ट आहे 9C अमेंडेड क्रेडिट डेबिट नोट रजिस्टर डीलर. ते आपल्याला इथे अमेंड करायचं आहे. नेक्स्ट आहे 9C अमेंडेड क्रेडिट डेबिट नोट अनरजिस्टर्ड. जे GSTच्या अंडर रजिस्टर नाही आहेत त्यांच्या क्रेडिट डेबिट नोट इथे करायचे आहेत आपल्याला अमेंड. त्यानंतर आहे 10 अमेंडेड B2C अदर्स. B2C म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी अशा ज्या बिलांची व्हॅल्यू आहे ते B2C अदर्समध्ये अमेंड करायचे आहेत. नंतर आहे 11A अमेंडेड टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्स रिसिव्ड टॅक्स लायबिलिटी अमेंड करायची असेल तर आपल्याला या टेबलमध्ये करायची आहे. 11B अमेंडेड ऑफ ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्समध्ये काही अमेंड्स असतील तर त्या आपल्याला 11B टेबलमध्ये करायचं आहे. तर असे हे टेबल्स आहेत. आपल्याला जर काही चेंजेस करायचे असेल तर आपण करू शकतो. नेक्स्ट आता आपला सगळा डेटा हा इथे रेकॉर्ड करून झालेला आहे. आता आपल्याला रिटर्न फाईल करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. इथे आपल्याला जनरेट GSTR1 समरीवर क्लिक करून आपल्याला समरी जनरेट करून घ्यायची आहे. इथे आपल्यासमोर जनरेट GSTR1 समरी प्रोसेस इज इनिशिएटेड असा एक मेसेज आलेला आहे. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनटं समरीसाठी वेट करावा लागेल. चार ते 5 मिनटं वेट केल्याच्या नंतर इथे आपली समरी जनरेट झालेली आहे असा मेसेज इथे आलेला आहे. ही आपण समरी डाउनलोड करून ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. इथे असे लिहिलेले आहे आय एक्नॉलेज दॅट आय हॅव रिव्ह्यूड द डिटेल्स ऑफ द प्रिव्ह्यू अँड द इन्फॉर्मेशन इज करेक्ट अँड विल लाईक टू सबमिट द डिटेल्स. आय एम अवेअर दॅट नो चेंजेस कॅन बी मेड आफ्टर सबमिट. सिम्पली आता इथे आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण सबमिटवर क्लिक करूया. इथे एक पॉपअप विंडो ओपन होते. तिथे असं लिहिलेलं आहे यू आर अबाउट टू सबमिट GSTR1 विल यू लाईक टू प्रोसीड नो चेंजेस कॅन बी मेड इन दिस आफ्टर सबमिटिंग. तर आपल्याला इथे प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता ग्रीन कलरमध्ये युअर सबमिट रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड प्लीज चेक द स्टेटस इन सम टाईम. आपल्याला थोड्या वेळाने स्टेटस चेक करायचा आहे. 1-2 मिनटं आपल्याला इथे वेट करावा लागतो. थोडा वेळ वेट केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता
फाईल रिटर्नचा ऑप्शन अनेबल झालेला आहे. आता आपल्याला रिटर्न फाईल करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आपल्याला इथे रिटर्न फायलिंग फॉर GSTR1 असं हेड दिसतं आहे. इथे आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरीचं नाव दिसेल, ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते फाईल विथ EVCवर आपल्याला क्लिक करायचं आहे. फाईल विथ EVCवर क्लिक केल्याच्या नंतर एक OTP आपल्या क्लायंटच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवर जातो. तो OTP आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. इथे मी OTP मेन्शन करून घेते आणि इथे आपल्याला सिम्पली व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर आपलं रिटर्न हे सबमिट झालेलं आहे सक्सेसफुली. ते तुम्ही पाहू शकता, इथे मेसेज आलेला आहे, तुमचं रिटर्न सक्सेसफुली झालेलं आहे. स्टेटस चेक करण्यासाठी एकदा आपण बॅक यायचं आहे. फाईल रिटर्न करायचं आहे. फाईल रिटर्न्सवर क्लिक करायचं आहे. फायनान्शियल इयर क्वार्टर पिरियडला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे सर्चवर क्लिक करायचं आहे. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता की आपलं GSTR1चं स्टेटस हे फाईल दाखवत आहे, म्हणजे आपलं रिटर्न हे सक्सेसफुली फाईल झालेलं आहे. तर अशा प्रकारे GSTR1चा रिटर्न हे फाईल करतात. तुम्हाला जर माझी ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.